नमस्कार मित्रांनो, तुरीला शेवटची फवारणी कोणती करावी या संदर्भात हा व्हिडिओ बनलेला आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला संपूर्ण औषधाचे प्रमाण। मित्रांनो, आपल्या तुरीच्या पिकामध्ये जवळपास 70 ते 80% शेंगा लागल्यानंतर या अवस्थेमध्ये तुरीला शेवटची फवारणी घेणे गरजेचे असते। या अवस्थेमध्ये एकतर शेंगा जास्त म्हणजे वजनदार होण्यासाठी व त्याचबरोबर अळीचे नियंत्रण करण्यासाठी, जेणेकरून ह्या स्टेजमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळतो, ते रोखण्यासाठी व एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशक घेण्यासाठी हे लास्टची फवारणी घ्यावीच लागते। मित्रांनो, ह्या स्टेजमध्ये जवळपास तुम्हाला सांगायचं म्हटलं तर चांगल्या प्रकारे अळीनाशकामध्ये मी तुम्हाला सजेशन करतो। अळीनाशक घेत असताना मित्रांनो शक्यतो कोरॅजिन घ्यावे। कोरॅजिन घेत असताना मित्रांनो जवळपास जास्त दीर्घकालीन जवळपास 20 ते 25 दिवस आळ्याचा प्रादुर्भाव होणार नाही या संदर्भात कोरॅजिन घ्यावे। कोरॅजिन घेत असताना 10 ml प्रति 15 लिटर पाण्यासाठी घ्यावे। व तसेच मित्रांनो त्याचबरोबर कोरॅजिन ज्या शेतकऱ्याला अवेलेबल नसेल त्या शेतकऱ्यांनी ॲम्प्लिगो घेऊ शकतात, जेणेकरून आपल्या शेंग पोखरणाऱ्या अळीवर प्रादुर्भाव होणार नाही। ॲम्प्लिगो घेऊ शकता। ॲम्प्लिगो घेत असताना मित्रांनो 12 ml प्रति 15 लिटर पाण्यासाठी घ्यावे। त्याचबरोबर इव्हिसेंट पण घेऊ शकता आपण। इव्हिसेंट घेत असताना 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेऊ शकता। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यासाठी आपल्याला स्वस्तामध्ये मस्त घ्यायचं असलं तर इमोमॅक्टिन बेन्झोएट 5% EC असलेलं व त्याचबरोबर आपण त्यामध्ये क्लोरो मिक्स करून जर आपण घेतलं तर गॅस पॉयझन होऊ शकते, त्यामुळे पण आळ्याचा प्रादुर्भाव आपल्याला रोखू शकतो। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांमध्ये यासोबत विद्राव्य खत घेऊ शकतात। त्यासोबत आपल्याला शेंगा जास्त प्रमाणात वजन वाढण्यासाठी 0050 विद्राव्य खत घेणे आवश्यक असते। घेत असताना या आपल्या शेंगाचं वजनदार सोला जास्त प्रमाणात फुगतो आणि वजनदार वाढते। विद्राव्य खत घेत असताना 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यक असते। व त्याचबरोबर एक बुरशीनाशक चांगल्या प्रकारे घेणे आवश्यक असते। बुरशीनाशक घेत असताना त्यामध्ये सल्फर असणे आवश्यक असते। टेबाकोनाझॉल व सल्फर दोन्ही मिक्स असलेले आपण सुमोटोमो कंपनीचा हारू घेणे आवश्यक असते। हारू घेत असताना 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेऊ शकता। किंवा ज्या शेतकऱ्याला समजा हारू बुरशीनाशक नसलं तर महिंद्रा कंपनीचं पण आहे, ते पण आपण घेऊ शकता। व त्याचबरोबर मित्रांनो ह्यामध्ये जवळपास बुरशीनाशक, कीटकनाशक हे 2 झाले मित्रांनो, आणि हे झालं आपलं 0050 विद्राव्य खत झालं। त्याचबरोबर आपण ह्या प्रकारे 3 मिक्स करून जर मारलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळतो औषधाचा, आणि एक दीर्घकालीन एक चांगले उत्पन्न आपल्याला तुरीचे मिळू शकते। ही झाली मित्रांनो लास्टची शेवटची फवारणी। ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत तुरीला 2 फवारणी केली, तिसरी फवारणी केली नाही, त्याबद्दल पण आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ टाकलेला आहे, जेणेकरून जाऊन आपण पाहावा आणि ती फवारणी घ्यावी। मित्रांनो, जवळपास तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, 5 शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका, आणि कॉमेंटमध्ये आपले काही प्रश्न असले तर मांडायला शंका करू नका, अवश्य विचारत जा। चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।